सर्व काळ होतो आठवीत मनी, भेटली ते धनी येणे काळे. सर्व काळ होतो आठवीत मनी, भेटली ते धनी येणे काळे. थोडा तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, पुढे झाले चित्त समाधान. सर्व काळ होतो आठवीत मनी, भेटली ते धनी येणे काळे. नमो विश्वरूपा विष्णू माय बाप, नमो विश्वरूपा विष्णू माय बाप, नमो विश्वरूपा विष्णू माय बाप, नमो विश्वरूपा विष्णू माय बाबा. पांडुरंगा अपरा अमुपा पांडुरंगा, अपरा अमुपा पांडुरंगा. गदा शंख चक्रादि विर्भावितांगम चिदानंद संलक्षणाट्य स्वरूपम, यमादेष्ट भेदांग योग प्रवीणम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञान देवम. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनुमानवी दिव्य रूपीच केले, न त्यागिती दिव्य लोकासी नेली. कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम. सदा वसंतम हृदयारविंदे, भवम भवानी सहितं नमामि. निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी, शिवे अवतार धरोनी केले त्रैलोक्य पावन. निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी, शिवे अवतार धरोनी केले त्रैलोक्य. सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे. सर्व काळ होतो आठवीत मनी, भेटली ते धनी येणे काळे. वैराग्य शिरोमणी देहोचे सुप्रसिद्ध संत, ज्यांनी आपलं 42 वर्षांचं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी चंदनासारखं झिजवलं. वारकरी भक्ती मंदिराचा भागवत धर्माचा जे कळस झाले, ज्यांना आपण जगद्गुरू असं म्हणून ओळखतो, त्या श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या गाथेतील एक प्रसिद्ध, बहुतेकांच्या पाठातला, परिचयातला छोटासा 3 कडव्यांचा संत चरण पाहिल्यावर आपल्या जीवनात काय परिणाम झाला ते जगापुढे सांगणारा अभंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे. तुकाराम महाराज म्हणतायत की संतांची पावलं पाहिली, मला जगातल्या सगळ्या सुखांची प्राप्ती झाली. सर्व सुखे आजी येथे चिवळली, संतांची देखिली चरणांबुजे. महाराज म्हणतायत मी खूप जन्म झाला, खूप वेळ झाली, खूप काळ झाला, साधूची चरण पावलं पाहण्यासाठी तळमळ करत होतो. सर्व काळ होतो आठवीत मनी, भेटली ते धनी येणे काळे. तुकाराम महाराज म्हणतायत संत पाहिले, सर्व सुख मिळालं, आता काही बोलण्यासारखं शिल्लक राहिलं नाही. तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, आता वाचेचं बोलणं थांबलं. महाराज एकच सांगतायत की पुढे झाले चित्त समाधान. माझं चित्त समाधान झालं, माझ्या चित्ताचं मनाचं धावणं थांबलं. अशा गोड अर्थाचा अभंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे. प्रतिवर्षी प्रभू कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने, रुक्मिणी मातेच्या कृपेने, श्री हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये पांडुरंगाच्या कृपेने संपन्न होणारा हा दातली गावचा भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम उत्सव याही वर्षी विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर श्री संभाजी महाराज, विश्वसंत सद्गुरू श्री भगवान बाबा महाराज आदी साधू संतांच्या प्रेरणेने, देवतांच्या आशीर्वादाने याही वर्षी हा उत्सव भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होतो आहे. आजची ही सेवा चौथ्या दिवसाची
चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा आपण सगळ्या दातलीतल्या ग्रामस्थांनी, दातली भजनी मंडळाने ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे. परमपूज्य ब्रह्मलीन राधाकृष्णजी महाराज यांच्या आशीर्वादाने संपन्न होणारा हा कीर्तन महोत्सव याही वर्षी भव्य दिव्य स्वरूपामध्ये पार पडतो. यावर्षी एक फार महत्त्वाचं मुख्य आनंदाचं कारण असे की दंताळेश्वर महाराजांच्या मंदिराचं नूतनीकरण आणि दंताळेश्वर महाराजांच्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा अर्थात भगवान महादेवाचं आगमन आपल्या या पवित्र अशा दातली गावामध्ये होत आहे. देव आपल्या गावात येणार आहे. त्यांच्या स्थापनेच्या निमित्ताने यंदा याच सप्ताहाला भव्य आणि दिव्य असं स्वरूप आलेलं आहे. फार भाग्यवान आहे तुमची पिढी दातलीकरांची. मी त्या पिढीला भाग्यवान म्हणत असतो की ज्या पिढीने मंदिर बांधलं. बंगला कितीही सुंदर बांधला ना, बंगला किती पण भारी बांधू द्या तरी पुढच्या पिढीला त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता दिसत असते. बंगला तुम्ही फार भारी बांधा, किती कोटीचा बांधा. मागच्या 40 वर्षांपूर्वी एकदम चांगले भारी वाटणारे वाडे आता माणसामध्ये त्याचे अटॅच नाही राहू, बाहेर अटॅच काढावं लागलं. वाडे पाडले माणसांनी, सागाची लाकडं विकली पण बंगले बांधले. किती पण उत्कृष्ट एकदम अपडेट एकदम अत्याधुनिक तुम्ही बंगला बांधा, किती कोटीचा बांधा, तरी पुढच्या पिढीला त्याचं मूल्य कळत नाही. उडलत पुढची पिढी म्हणत असते आमच्या काय पूर्वजांना फार काही डोकं होतं, अशातला काही भाग नाही. हे काय इकडे दरवाजा करायचा असतो का, तिकडे किचन करायचं असतं का. मंदिर असे महाराज, मंदिर कितीतरी पिढ्यांचा तो वारसा असतो, कितीतरी पिढ्यांची ती विरासत असते. मंदिर सांगतो मी आपल्याला. त्र्यंबकेश्वरला कधी जा, त्र्यंबकेश्वरला ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्या. दगडी मंदिर आहे, फार छान आहे. आखीव रेखीव पाहत राहावं असे काळ्या पाषाणातले. तुम्ही कधी विचारा तिथल्या एखाद्या माहिती, किंवा तिथं शिलालेख आहे त्या शिलालेखावर वाचा, तिथं एक माहिती पत्रक त्याच्यावर वाचा. हे मंदिर किती वर्षांपूर्वीचं आहे त्यात उल्लेख येतो. हे मंदिर त्र्यंबकेश्वराचं 450 वर्षांपूर्वीचं, 450 वर्षांपूर्वीचं, म्हणजे साधारणपणे 7 पिढ्या साधारणपणे कमीत कमी झाल्या असतील. मंदिर ही अनेक पिढ्यांची विरासत असते. मंदिर हा अनेक पिढ्यांचा वारसा असतो. म्हणून मला त्या पिढीला खूप धन्यवाद द्यावे वाटतात की जी पिढी बंगले तर बांधतेच, बंगला तर बांधायलाच पाहिजे, पण ती पिढी बंगल्यासोबत मंदिर पण बांधते. मला त्या पिढीला खूप धन्यवाद द्यावे वाटतात आणि ती पिढी माझ्या समोर बसली आहे. पाहतो भाग्यवान आहे, तुम्हाला देवाच्या कामामध्ये सहभागी होता आलं. माझ्या समोर तुम्ही बसलात आणि मला आदरणीय भावड सरांनी सांगितलं की महाराज या मंदिराच्या नूतनीकरणामध्ये दंताळेश्वर महाराजांच्या या स्थापनेमध्ये भावड सर सांगत होते की आमच्या तरुण मंडळींनी फार मोठं सहकार्य केलं. तुम्हा तरुणांचं मी खूप कौतुक करतो. तुमचा सरपंचही तरुण आहे आमचे हेमंतराव, आणि तुम्ही सगळी तरुण पोर, तुम्ही खूप मेहनत घेतली, तुम्ही खूप कष्ट घेतले. मी दंताळेश्वर महाराजांच्या या मंदिराच्या नूतनीकरणाबद्दल, त्यांच्या स्थापनेबद्दल तुम्हाला मी खूप खूप धन्यवाद देतो. असंही महाराज, पैसा सोबत नेता येत नाही असं सगळे म्हणतात ना, सगळे पंथ म्हणतात की मेल्यानंतर पैसा सोबत नेता येत नाही. सगळे धर्म म्हणतात मेल्यानंतर पैसा सोबत नेता येत नाही. पण पैसा जर पुण्य कार्याला लागला ना तर पैशाचं पुण्य होतं आणि ते सोबत नेता येत असतं. तुमच्या पिढीने पैशाचं पुण्य केलं. तुमच्या पिढीने मंदिर बांधलं म्हणजे काय केलं, पैशाचं पुण्य केलं. माणसं म्हणतात या काळात काय गरज आहे मंदिरांची, ग्रंथांची, आहे की नाही. काय काय माणसं म्हणतात काही गरज नाही सध्या मंदिरांची, आता कुठं दिंड्यान पंक्तीन, आता कुठं काळ राहिला का तो. काय काय माणसं म्हणतात. जी माणसं म्हणतात ना आता कुठे काळ राहिला का परमार्थाचा, मला त्यांना असं सांगा वाटतं आता संतांची काय गरज आहे असं कधीच नाही विचारायचं, असं कधीच विचार करायचं नाही. माझं म्हणणं आहे की आताच सगळ्यात जास्त गरज आहे, आताच सगळ्यात जास्त गरज. ज्वारी पेरायचो आपण, बाजरी पेरायचो आपण, पेरतात का अजूनही कुठे मिठे, थोडी घराच्या पुरती का होईना. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की त्याची राखण कधी केली जाते हो, पेरल्याच्या दुसऱ्या दिवशी कधी केली जाते. कंसावर आल्या, आपल्याकडे म्हणतात त्या जीव पडला, ते दाण्यावर आलं, हुरड्यावर आलं, है की नाही. ते कंसावर आलं, ते हुरड्यावर आलं, त्या जीव पडला की त्याची राखण केली जाते. तो बसा. तसं आहे की आता काय संतांची गरज आहे, आता काय पंथांची गरज आहे, आता काय ग्रंथांची गरज आहे.
असं जो विचारतो त्याला मला सांगावं वाटतं की आता गरज काय असं म्हणायचं नाही, आताच सगळ्यात जास्त गरज. कारण आता बिघडण्याच्या सगळ्या संधी उपलब्ध आहेत हो. म्हणजे पूर्वी बिघडायचं म्हटलं तरी फार सिन्नर बिर्नरला जावं लागायचं. वा. आहे की नाही? म्हणजे असं वाईट साईड काही प्यायचं झालं तर कुठं जायला लागायचं. आता काय होम डिलिव्हरी आहे की नाही? घरी सगळं. आता मला सांगा वाईट साईड काय पाहायचं झालं तर तमाशाची वाट पाहावं लागायची की नाही वर्षानी. जत्रा, मग ते गावकऱ्यांनी ठरवलं पाहिजे, मग ते आले पाहिजे, नीट झाला पाहिजे तो. वाईट साईड वेडं वाकडं काही पाहायचं झालं तर वर्षाच्या जत्रेला तमाशा त्याची वाट पाहावी लागायची. मी का म्हणतो असं आता संतांची जास्त गरज आहे. आता जर एखाद्याने ठरवलं वाईट वाकडं पाहायचंय, चुकीचं पाहायचंय, तर त्याला असे तमाशाची वाट पाहण्याची गरजच नाही महाराज. हा जो खिशात तमाशा आहे एवढा आपल्या, हा तमाशा, हा त्या तमाशाने जर हा तमाशा पाहिला तर तो तमाशा आत्महत्या करायला बसला. एका क्लिकवर सगळं आहे ना. वाटेल ते आपण पाहू शकतो. म्हणून असं कधीच म्हणायचं नाही की मंदिरांची आता काय गरज आहे. असं कधीच वाटू द्यायचं नाही की काय गरज आहे दिंड्यांची, काय गरज आहे पंथांची, काय गरज आहे ग्रंथांची. आताच सगळ्यात जास्त गरज आहे. मी वाक्य सांगतो आणि मी माझ्या अभंगाकडे येतो. मला वाटतं काल मी बोललो का काय, ज्या घरांचं मी निरीक्षण करतो की जी घरं संप्रदायाशी जोडलेली आहेत, काहीतरी सेवा आहे त्यांची पंगत आहे, कुठंतरी तीर्थामध्ये दान आहे, धर्मशाळेला सेवा आहे, सप्ताह कार्यामध्ये पंगत आहे, अशी जी घरं आहेत संप्रदायाशी जोडलेली, ती घरं शाबूत आहेत. त्यांची पुढची पिढी कमीत कमी निर्व्यसनी आहे. माझं निरीक्षण आहे, हे मी कुठल्या ग्रंथात नाही वाचलं. मी 20-21 वर्ष झाली 2004 पासूनचं कीर्तनकार आहे. मी पाहून हे मत तयार केलंय आणि माझ्या एक लक्षात आलं की ज्या घरांमध्ये संप्रदायाशी कनेक्टिव्हिटी आहे, संबंध आहे, संपर्क आहे, ती घरं त्यांची पुढची पिढी खरंच चांगली आहे. कमीत कमी ते निर्व्यसनी आहे, कमीत कमी स्वतःपुरतं चांगलं जगतात ते. आणि जे म्हणत राहिले ना काय हे पंथन, काय धर्मन, काय वाऱ्या, पार महाराज त्यांचं पार काय म्हणायचं काय, तुम्ही म्हणून घ्या. सुपडा साप म्हणा, टांगा पलटी म्हणा, काय म्हणा, काय म्हणा, काय आहे की नाही, काहीच राहिलं नाही महाराज त्यांचं. म्हणून जी माणसं या काळामध्ये ग्रंथांसाठी काही देत असतील, काही सेवेसाठी काही देत असतील, आणि मला बोलायचे तुमच्यासाठी, मंदिरासाठी जी पिढी योगदान करत असते ती पिढी मला भाग्यवान वाटते. म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल सेवा आपण सगळ्या तरुण मंडळींनी माझ्याकडे दिली आहे. सेवेचं आजचं सौजन्य आपले उपसरपंच कैलासराव भाबड यांच्याकडे आहे. पहा आजची पंगत भाबड परिवार सगळा भाबड मळा यांच्याकडे आहे. सेवेसाठी गुणवंत मंडळी या निमित्ताने उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण अभिनव गंधर्व श्री तुकारामजी महाराज आरोटे अण्णा, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री रोहिदासजी महाराज जगदाळे, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री किरणजी महाराज गोसावी, आपण उपस्थित सगळी दातली भजनी मंडळातली, केदारपूर खोपडी परिसरातली भरपूर लोक जमलेले आहेत. आपल्या सगळ्यांना मी जय हरी करतो, नमस्कार करतो. मला देव जशी बुद्धी देईल, दंताळेश्वर महाराज माझ्याकडून जशी सेवा करून घेतील तशी सेवा बरोबर 55 मिनिटामध्ये मी हनुमंतरायांच्या चरणी, दंताळेश्वर महाराजांच्या चरणी समर्पित करेन. विठ्ठल विठ्ठल अभंग निवडलाय तुकाराम महाराजांचा. छान अभंग आहे. सर्व सुखे आजी येथेची वळली, सुखासाठी आपण प्रयत्न करतो, केला सुद्धा पाहिजे, आपला तो जन्मसिद्ध अधिकार आहे. सुखासाठी आपण प्रयत्न नाही करायचं तर कुणी करायचं, सुखासाठी आपण तगमग नाही करायची तर कुणी करायची, सुखाकडे आपण नाही धावायचं तर कुणी धावायचं. का आपण सुख मिळवलं पाहिजे याचं एक उत्तर मला असं वाटतं की आपण त्या सर्व सुखरूप परमात्म्याची लेकरं आहोत, म्हणून आपण सुद्धा सुखी असणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. आपण जर पांडुरंगाची, पांडुरंग जर सुखी आहे तर आपण का दुःखी असावं. अहो श्रीमंताचे पोटी गरीब पोरग जन्माला येतं का, आणि आलं तर त्याला करंट नाही म्हणायला पाहिजे का. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी. तुकाराम महाराज म्हणतात की असं कसं होईल गड्या, श्रीमंताच्या पोटी करंट पोरग जन्माला कसं येईल, आलं तर दुर्दैव आहे.
येऊ नये. सुखरूप परमात्म्याच्या पोटी दुःखरूप जीव कस काय जन्माला आला? जर परमात्मा म्हणतो की तुम्ही माझी लेकरे, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना, आपण जर त्या पांडुरंगाची लेकरे, तो जर सुखाचा मालक आहे, तर आपण का दुःखी असावं? आपणही सुखासाठी प्रयत्न करायला पाहिजे, आपणही सुख मिळवायला पाहिजे. रामकृष्ण परमहंस असं म्हटले होते की जमिनीत टाकलेला एक दाना, अंकुर त्याला येतो, पीक होतं त्याचं, जमिनीचं पोट फाडून ते रोपटं बाहेर येतं. 10 दिशा आहेत, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईशान्य नैऋत्य वायव्य आग्नेय, एक खालची दिशा आणि एक वरची दिशा, अध आणि ऊर्ध्व. 10 दिशांपैकी ते जमिनीचं पोट फाडून आलेलं रोपटं 9 दिशांना धावत नाही, एकाच दिशेला धावतं. कोणत्या 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 का दिशेने धावेल? मग आपल्याला काय घ्या, वरच्या दिशेनं ते धावतं, ऊर्ध्व. 9 दिशांना ते धावत नाही. त्याचं कारण रामकृष्ण परमहंसांनी असं म्हटलंय, असं दिलंय की त्या एवढ्याशा रोपट्याला सुद्धा असं वाटतं की ज्या परमात्म्याने माझा जन्म घडवला त्याला भेटावं, ज्या परमात्म्याने मला जन्म दिलाय, जो माझा बाप आहे, त्याची मी भेट घ्यावी, असं त्या छोट्याशा रोपट्याला सुद्धा वाटतं. म्हणून ते वरती धावतं महाराज. ईश्वराच्या भेटीसाठी ते तेवढं रोपटं धावतं, कारण त्याला सुद्धा सुखाची आशा आहे. आपण जर सुख मिळवतोय, मिळवलं पाहिजे, आणि जर सुख मिळत नसेल तर आपण थोडं थांबलं पाहिजे, साधू संतांना विचारलं पाहिजे, आहे की नाही? अख्खा जन्म सुखाच्या शोधात गेला की नाही, खरं सांगा बरं? सुखाच्या शोधात अख्खा जन्म गेला की नाही, खरं सांगा बरं? सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुखी यज्ञ नाही केला, एकमुखी यज्ञ नाही केला, हिंदचा दिशा जीव माता, माझे सोयीले नदी कोणी, माझे सोयीले नदी कोणी. सुखासाठी अखंड प्रयत्न करून सुद्धा सुख नावाचं गाव थोडंसं लांब राहिलं, थोडंसं दूर राहिलं. म्हणून आपण तुकाराम महाराजांकडे गेलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. आपण भाग्यवान आहे मायबाप, यासाठी भाग्यवान आहे की आपण महाराष्ट्रात संतांच्या नंतर जन्माला आलो. कधीतरी असा विचार करा की किती भाग्यवान आहे मी, ज्ञानेश्वरी उघडली तर साक्षात माऊली माझ्याशी बोलतात, या पलीकडे काय पाहिजे? कधी असाही विचार करा की गाथा उघडला ती साक्षात तुकाराम महाराज माझ्याशी संवाद करायला हजर असतात, या पलीकडे काय पाहिजे? मी असा कधी कधी विचार करतो अण्णा की किती भाग्यवान आहे मी मराठी बोलतो, पण हीच मराठी कधीतरी छत्रपती शिवाजी महाराज बोलले होते, माझ्या अंगावर काटे उभे राहतात. मी पहिल्यांदा 2007ला महाडला गेलो. महाडला मला कोणीतरी सांगितलं इथंच रायगड आहे, छत्रपतींची राजधानी आहे. तर मी गेलो, त्या पायरीवर मी पाय ठेवला आणि माझ्या मनात एक विचार आला की याच रस्त्याने, याच वाटेने कधीतरी महाराज गेले असतील. मला फार बरं वाटलं बा, फार चांगलं वाटलं. तुम्ही कधी भगवानगडावर दर्शनाला गेलात तर तिथं बाबांचा अंगरखा ठेवलेला आहे, भगवान बाबांचा. त्या अंगरखाकडे पाहून असा विचार करा की ही तीच वस्तू आहे, माझ्या डोळ्याने मी त्याच वस्तूला पाहतोय जी वस्तू बाबा परिधान करत होते. फार चांगलं वाटेल पा तुम्हाला. भाग्यवान आहे आपण संतांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो. म्हणून कधी दुःखाचा पाडा वाचायचा नाही. काय काय माणसं, काय खरं नाही, काय खरं नाही, असं वाटतं भेटच घेऊन ये, कुठंच भेटू नये, रस्त्यात भेटू नये, साखरपुड्यात भेटू नये, लग्न टोलवर कुठंच भेटू नये, भेट घ्या. अरे एवढ्या चांगल्या प्रांतात जन्माला आलो आपण, का रडत बसायचं? विनोबा भावे पंढरपूरला गेली पहिल्यांदा, देवाच्या चरणी डोकं टेकवलं पांडुरंगाचे आणि रडायलाच लागली. त्यांना कोणीतरी विचारलं होतं विनोबा का रडता, तर ते म्हटले होते की ती भाग्यवान आहे मी, जिथं तुकाराम महाराजांनी डोकं टेकवलं तिथंच मी पण डोकं टेकवलं. काय भाग्यवान, काय दृष्टी, काय डोळे. आपण पंढरपूरला जाऊन आल्यावर आपली सुरुवात आहे, लय खराब रस्ता हो, फार कंबर कंबर जाम झाला. हॉटेलला रूमच चांगली भेटली नाही, आणि पंढरपूरची हॉटेल चांगली नाही, भाजी नाही चांगली मिळाली, रोट्या जेवायलाच गेला होता का काय काय माहिती. ज्ञानेश्वर माऊलींनी जिथं डोकं टेकवलं तिथंच मी डोकं टेकवलं, ही भावना
किती मोठी संतांच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो. जेथे वैष्णवाचा वास धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश जेथे वैष्णवाचा वास धन्य भूमी देश धन्य भूमी देश धन्य भूमी कधीतरी जेव्हा असं वाटेल की थकलो, सगळं संपलं, काहीच राहिलं नाही जीवनामध्ये, असं जेव्हा वाटेल ना, मनासारखं जेव्हा होत नसेल ना, तेव्हा संतांकडे जा, आपली शंका त्यांच्या पुढे बोलून दाखवा. बोला तर खरी, वाचत जा मायबाप, चांगलं वाचत जा. साधू उत्तर देतील. साधूकडे गेलाय रिकाम्या झोळीने परत आलाय असं मनुष्य सापडणं कठीण आहे. साधूशी बोलून तर पहा, घरात चांगले ग्रंथ ठेवा तर खरी. आपण तुकाराम महाराजांकडे जाऊयात. आपला प्रश्न असा आहे की सुखासाठी प्रयत्न केले पण सुख काही मिळत नाही. आपण तुकाराम महाराजांकडे जाऊयात आणि त्यांना असा प्रश्न विचारत की महाराज, आम्ही तर प्रयत्न केले, आम्हाला तर काही मिळालं नाही. तुम्ही याच प्रपंचात अवताराला आले, इथंच राहिले तुम्ही, तुम्हाला मिळालं का महाराज सुख? आणि मिळालं असेल तर कुठे मिळालं जरा सांगता का? महाराज म्हणतात, मला नुसतं सुख नाही मिळालं, मला सगळं सुख मिळालं. सर्व सुख आजी येथेची ओळली, सर्व सुखे आजी येथेची ओळली, सर्व सुखे आजी येथे ओळले सर्व सुखे आजी येथे ओळले सर्व सुखे आजी येथेची ओळली, सर्व सुखे आजी येथेची ओळली, सर्व सुखे आजी येथे ओळले सर्व सुखे आजी येथे ओळले संतांची देखील चरणा पूजे, संतांची देखील चरणा पूजे, सर्व काळ होतो आठवीत मनी, सर्व काळ होतो आठवीत तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला मिळालं नाही पण मला मात्र मिळालं. नुसतं सुख नाही मिळालं, सर्व सुख मिळालं. सर्व सुखे आजी. तुकाराम महाराजांच्या कुठं परत जीवनात सर्व सुख दिसतं? महाराजांचं जीवन मी थोडं तुमच्या पुढे मांडतो आणि मी तुम्हाला एक नंतर प्रश्न विचारणार आहे, उत्तर द्यायचं. ऐका. तुकाराम महाराज देहूला अवताराला आले वसंत पंचमीला, जन्म झाला म्हणा आपल्या भाषेत. तुकाराम महाराजांचा जन्म वसंत पंचमीला झाला, गेले 23 तारखेला, 23 जानेवारीला वसंत पंचमी. ज्या दिवशी वसंत येतो, वसंत ऋतूचं आगमन ज्या दिवशी होतं त्या दिवशीच म्हणजे वसंत येतो आणि संत येतो. वसंत वसंत दोघांचं काम पण सारखं आहे. वसंत आला की प्रकृती फुलते आणि संत आला की संस्कृती फुलत असते, है की नाही? तुकाराम महाराज आले की आपण चांगलं जगणं शिकत असतो. महाराजांच्या आईचं नाव कनकाई, महाराजांच्या वडिलांचं नाव बोल्होबा. महाराज देहूला इंद्रायणी काठी असलेल्या देहू गावामध्ये अवतीर्ण झाले, जन्म झाला म्हणा आपल्यासारखा कळण्यासाठी. महाराज 11 वर्षांचे झाले आणि आई म्हटली की लग्नाचं वय झालं. तो काय लग्नाचा झाला. आता तो का बालविवाहाची प्रथा, कमी वयामध्ये लग्न, बालविवाह चुकीचे होते ते बालविवाह. पण हे जे आहेत हे पण चुकीचेच आहेत. हे काही लई भारी विवाह आहे. म्हणजे तेव्हा बालविवाह व्हायचे आणि सध्या नवरदेवाच्या डोक्यावर काही बाल शिल्लक राहत नाही. मग हे काही लग्नाचं वय असं काही नाही. हे बा, ज्या समाजात आपण जन्माला येतो त्या समाजातले कायदे नियम पाळावे लागतात, त्याच्यात संतांना दोष देऊन चालत नाही. महाराजांचं वय 11 वर्ष. 11 वर्ष म्हणजे कितवीचं पोरग? 5 म्हणजे 5वीचं पोरग. पण त्या काळाची पद्धत आहे ती, त्याच्यात महाराजांचं काय दोष आहे? सगळ्यांचीच व्हायची. 11 वर्षाची महाराज लग्न झालं. 11 वर्षाची महाराज लग्न झालं. पत्नीचं नाव होतं रखुमाई किंवा लक्ष्मी. ती होती 7 वर्षांची. पण नवीन सुनेचं तुकाराम महाराजांच्या आईने निरीक्षण केलं की ही आजारी असते आणि वैद्य बोलावला. वैद्याने तिची हृदयगती तपासली, हार्ट रेट, नाडी तपासली आणि सांगितलं की ही एवढीशी पोर आहे
पण मला सांगायला दुःख होतं, तुकाराम महाराजांच्या आईला वैद्याने सांगितलं होतं की ही आजारी आहे आणि ही पूर्ण आयुष्य जगणार नाही. तुम्ही तुकयाचं दुसरं लग्न लावून द्या आणि ना हिला जर मूलबाळ नाही झालं तर बरं होईल, हिला मूल लेकरू नाही झालं तर खूप बरं होईल. महाराज 12 वर्षांचे झाले, आईने दुसरं लग्न लावून दिलं, ते पण आईच्या इच्छेने. आई महाराज 12 वर्षांची, पत्नीचं वय आहे 8 वर्ष. तुकाराम महाराजांची दुसरी पत्नी, नाव तिचं जिजाबाई होतं, ती पुण्यातल्या आप्पाजी गुळवे नावाच्या सावकाराची मुलगी होती. तुकाराम महाराज तिला आवली असं म्हणत, आवली. महाराज 19 वर्षांचे झाले आणि महाराजांच्या मोठ्या पत्नीला मुलगा झाला, म्हणजे जी आजारी होती, म्हणजे जिला वैद्य म्हणत होते की हिला मुलबाळ नाही झालं तर बरं होईल, पण तिलाच झाला. याला नशीब म्हणतात महाराज, याला प्रारब्ध म्हणतात. नशिबाची एक व्याख्या आमचे गुरुजी होऊन गेले, वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले. ते असं म्हणायचे की पोरांनो, एक लक्षात ठेवा, आयुष्याच्या वहीच्या पहिल्या पानावर पहिल्या ओळीत लिहून ठेवा की जे नको ते देतं त्याचं नाव नशीब, जेव्हा नको तेव्हा देतं आणि जितकं नको तितकं देतं. किंवा असं म्हणा, जे पाहिजे ते मिळत नाही, जेव्हा पाहिजे तेव्हा मिळत नाही, आणि जितकं पाहिजे त्यालाच नशीब म्हणतात. जेवढं पाहिजे तेवढं नाही ना मिळत. महाराज मला एक सांगा, पैसा कधी हवा असतो? बंगला कधी बांधायचा आपल्याला? तारुण्यात बांधायचा ना. कपडे चांगले कधी घालायचे? फिरायचं कधी? दुबईला कधी जायचं? म्हणजे आता नाही जायचं, आता अडकून पडाला, हाय तेच त्यांचेच वांदे येते यायचे. युद्ध संपल्यावर फिरायचं कधी आपल्याला? तरुणपणात. गाडी छानपैकी घ्यायची कधी? तरुणपणात. मग पैसा कधी पाहिजे? मिळतो का? हा, कधी मिळतो मग तो? म्हातारपणात. रिटायर झाल्यावर 70 लाख रुपये येतात. रिटायर झाले 70 लाख रुपये. रिटायर झाल्यावर 70 लाखाचं काय काम इकडे? काय करायची? धर कुठे जाता येत नाही, बद्री केदारला गेलं तर दम लागतो, ऑक्सिजन कमी पडतो, आहे की नाही? काहीच उपयोग नाही. हा, पुढच्या पिढ्यांची मजा होते ते पुढचे, ते मग वर्णन करतात. आमचे बाबा फार काटकसरी, त्यांनी 1 रुपया सुद्धा कधी व्यर्थ घा. तू मजा करायचा त्यांच्या, तू हायगेस करून आपल्याला त्याचा काही फायदा. जेव्हा पाहिजे तेव्हा नाही, जसं पाहिजे तसं नाही, त्याला नशीब म्हणतात. मोठ्या पत्नीला मुलबाळ नाही झालं तर बरं आहे असं म्हटले होते वैद्य. झालं नेमकं तिलाच. नाव ठेवलं गेलं संताजी. फार देखणं लेकरू, खूप देखणं. इथं आपल्या राहुरी तालुका आहे, तिथं ताहराबाद गाव आहे, कधी जाऊन या. तिथं संत कवी महिपती महाराज आहेत. त्यांनी 52 संतांचे चरित्र लिहिले. त्यांनी तुकाराम महाराजांचं चरित्र लिहिलंय 17 अध्यायांमध्ये. चरित्राचं नाव आहे संत चरितामृत. चांगलं आणत जा, चांगलं वाचत जा माझा बाप. आपण नुसतं पुढच्या पिढीला नाव ठेवतो की पुढच्या पिढीला ज्ञानेश्वर महाराज माहिती नाही, पुढच्या पिढीला तुकाराम महाराज माहिती नाही. मी म्हणतो की आपण त्यांना पुढच्या पिढीला छत्रपती माहिती व्हावे, भगवान बाबा माहिती व्हावे, माऊली माहिती व्हावे, यासाठी काय ग्रंथ घरात आणले सांगा बरं. अहो, श्यामची आई एक पुस्तक आहे, 70 रुपयाचं आहे फक्त. कोणाच्या घरात आहे सांगा बरं? आणतो आपण ग्रंथ. मला एका 55 वर्षाच्या माणसाने सांगितलं, महाराज मी 10 वाजता अंथरुणावर झोपायचं म्हणून पडतो. तर म्हटलं मी पण झोपायचं म्हणूनच पडतो. तर मला म्हणे माझी शंकाच आहे का महाराज? तर म्हटलं काय झालं? मला म्हणे मी 10 वाजता गेलो आणि डाटा चालू करतो मोबाईल, आणि महाराज ती रील पाहायला सुरुवात करतो, शॉर्ट छोटी व्हिडिओ. 55 वय बरं त्याचं. तर मला म्हणे काहीतरी उपाय सांगा. म्हणलं काय झालं मग? महाराज रील पाहता पाहता कधी कधी पहाटचे 3 वाजतात. मग आता एखादा जर पुरस्कार जर मला मिळाला तर मी तुम्हाला फेकून मारेल म्हणलं लांबून. दुसरं काय त्याला उपाय नाही. बाबा, पुढच्या पिढीमध्ये संप्रदाय जर संक्रमित करायचा असेल आपल्याला, तर आपण घरात माऊलींचं चरित्र ठेवलं पाहिजे, तुकाराम महाराजांचं चरित्र ठेवलं पाहिजे. तुम्हाला कदाचित आवडणार नाही, पण मी बोलतो ओठावर असलेलं वाक्य परत पाठवणं कठीण आहे. ही आपण एवढाली मंदिरं बांधली, तुमच्या गावातली काय, माझ्या गावातली काय, आमच्या गावात खूप छान मंदिरं झाली. ही जी तुम्ही आणि मी मोठाली मंदिरं बांधली, पुढच्या पिढीला जर संतच कळाले नाही आणि पुढच्या पिढीला जर पांडुरंगच नाही कळालं तर काय करायचं या मंदिरांचं? काय करायचं या दिंड्यांचं? काय करायचं या वाऱ्यांचं? काय करायचं या टाळ्यांचं? काय करायचं या पेटीचं? त्यासाठी तुम्ही घरात ग्रंथ असू द्या. वेदशास्त्रे पुराणे हाक मारीती लोका. वेदशास्त्र पुराणे हाक मारीती लोका. गाफील
रविदास महाराजांना